नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत. आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे. सकाळी फारसं शूटिंग करता आलं नाही, पण संध्याकाळचा माझा छोटासा दिनक्रम आणि आजचा डिनर तुमच्यासोबत नक्की शेअर. कारण आजची आहे मोठी एकादशी, तर सगळ्यांना उपास आहे. सगळ्यात आधी मोठी एकादशीच्या, आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. तर आजचा संध्याकाळचा माझा छोटासा दिनक्रम आणि आजचं डिनर तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. हे सगळ्यांनाच माहिती असेल काय आहे. आवाकाडो एवढे सगळे मी नाही आणले. सॉरी, कुकर चालू आहे, एकच मिनिट. एवढे सगळे मी नाही आणले, माझ्या नवरोबाने आणले. आता हे संपवायचे कसे? तर आज मी डिनरमध्ये करणार आहे आवाकाडो टोस्ट. पण मला उपास आहे त्यामुळे मी नाही खाणार आहे. सो डिनरमध्ये माझ्या मुलांसाठी आणि माझ्या नवरोबासाठी आहे आवाकाडो टोस्ट आणि माझ्यासाठी आहे उपासाचं थालीपीठ. अच्छा, मला एक गोष्ट शेअर करायची. हे पिकलेलं कसं आहे, हे कसं ओळखायचं आणि कच्चं कसं आहे, कसं ओळखायचं? जेव्हा आवाकाडो पूर्ण असं ब्लॅक झालेलं असतं आणि हे त्याचं जे हेड असतं ना, याच्यावर असं ते क्राऊन असतं, ते काढून तुम्ही जेव्हा काढाल तर तुम्हाला ह्याचं जेव्हा ग्रीन दिसेल तेव्हा समजायचं की आवाकाडो पूर्ण झालेला आहे. आता ते रेडी टू यूज आहे आणि तुम्ही त्याला वापरू शकता. आणि तुमचाही नवरोबा असं करतो का? कधीतरी अचानक जातो स्टार बाजार किंवा भाजी मार्केटमध्ये, फ्रूट्स आणतो आणि आणताना हे एवढे सगळे घेऊन येतो की तुम्ही पण क्वेश्चन करता की मी काय करू याचं? हे रिलेटेबल असाल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजची सकाळ नेहमीसारखीच घरच्या कामांनी सुरू झाली. काही दिवस असे असतात की कॅमेरा बाजूला ठेवून आधी घरची कामं पूर्ण करावी लागतात. त्यामुळे सकाळचं जास्त शूट करता आलं नाही, पण दिवसाचा उरलेला भाग तुमच्यासोबत नक्की शेअर करायचा होता. आता झाली संध्याकाळ आणि घरात सगळ्यांना भूक लागायला सुरुवात झाली आहे, म्हणून आजच्या डिनरची तयारी सुरू करत आहे. तर इथे ना मी माझ्यासाठी उपासाचं भाजणीचं थालीपीठ करत आहे. कारण मी विचार केला की आधी मी माझ्यासाठी उपासाचं थालीपीठाचं भिजवून घेते, जेणेकरून माझं खरकट होण्यापेक्षा आधी ते उपासाचं एक बाजूला होऊन जाईल आणि मग मी आवाकाडो टोस्टची तयारी करायला घेते. तर उपासाचं पिठात आवश्यक साहित्य घालून छान थालीपीठ तयार करते आहे. गरमागरम थालीपीठ दही किंवा लोणच्यासोबत खायला खूपच छान लागतं. आणि त्याच्यानंतर मी इथे जे उपासाचं पीठ आणलं होतं त्याच्यात मी बटाटा किसून घेतला, मिरची घातली. हे बघा, मी तेच तुम्हाला दाखवते. उपासाचं भाजणीचं थालीपीठ, छान दही घातलं, शेंगदाण्याचा कूट घातला आणि ते छान असं मस्त भिजवून घेतलं आणि थोडीशी चवीनुसार साखर घातली. तुम्हाला साखर घालणं हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करा. आणि मी ना ते छान असं थोडं पाणी टाकून भिजवून घेतले. ते आधीच पाणी नका टाकू, कारण बटाट्याला पण पाणी सुटतं. त्यामुळे गरजेनुसार तुम्ही पाणी त्याच्यात घालू शकता. आणि त्याच्यानंतर हे असं भिजवून तुम्ही तर एक 10-15 मिनटं बाजूला ठेवा मुरायला. तर मी आधी हे असं तर इथे मी मुलांसाठी करत होती अगदी सोपा आणि चविष्ट आवाकाडो टोस्ट. आवाकाडो टोस्ट हा अगदी कमी वेळेत तयार होणारा आणि पोटभर होणारा हा एक छान पर्याय आहे. सगळं जेवण तयार झालं आहे. मुलांसाठी त्यांचं आवडतं आवाकाडो टोस्ट आणि माझ्यासाठी गरमागरम उपवासाचं थालीपीठ. अशा छोट्या छोट्या क्षणांमुळे दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटतो. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या घरी उपवासाला कोणता पदार्थ आवर्जून बनवला जातो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.